नमस्कार मंडळी, प्रभाज रेसिपीजमध्ये मी प्रभा तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर। अख्खा मसूरची भाजी ही साधारण पुण्यापासून तुम्ही पुढे गेलात ना तर भरपूर तुम्हाला धाबे असे दिसतील जिथे अख्खा मसूर खूप लोकप्रिय आहे। म्हणजे साधारण रस्तोरस्ती आपल्याला हे धाबे दिसतील। इथे मी साधारण 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 3 टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे। या तेलामध्ये सर्वात आधी आपण घालणार आहोत, तेल थोडं तापल्यानंतर आपण घालायचं आहे एक तमालपत्र, आपण घातलेलं आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत लाल तिखट। 2 चमचे मी इथे लाल तिखट घेतलेला आहे। आमचा मॅजिक मसालाच मी घेतलेला आहे। साधारण 2.5 चमचे आपण घेऊया। इथे लाल तिखट आपण घेतलेलं आहे। हे व्यवस्थित आपण हलवूया। व्यवस्थित हलवून घेतलंय मी इथे। त्यानंतर आपण यात घालणार आहोत कांदा टोमॅटो ग्रेव्ही। यामध्ये आता आपण ॲड केलेली आहे 2 कांदे आणि 1 टोमॅटोची ग्रेव्ही मी इथे ॲड केलेली आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। साधारण मंद आचेवर एक 5 मिनिटं आपण याला सॉटे करून घेणार आहोत। प्रत्येक प्रांताची एक खासियत असते। तसं घाटावर जर तुम्ही गेलात ना साधारण पुण्याच्या पुढे तर अख्खा मसूरचे खूप सारे धाबे तुम्हाला पाहायला मिळतील। आपण हे व्यवस्थित सॉटे करून घेतलेलं आहे। मीडियम आचेवर आपण हे करायचं आहे। हे व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे। आता आपण यात घालणार आहोत 1 कप मसूरची पेस्ट। मसूरची पेस्ट मी कशी केलेली आहे हे तुम्हाला मी सांगते। सर्वात आधी मी 2 वाट्या मसूर हा कुकरमध्ये उकडवून घेतलेला आहे। घेतलेला आहे। उकडवतानाच मी त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि मीठ घातलेलं आहे। मसूर सर्वात आधी आपण उकडवून घेतलेला आहे। 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या होत्या मसूरच्या आणि त्यानंतर त्यातलाच उकडलेल्या मसूरमधलाच 1 वाटी मसूर मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि बाकीचा मसूर मी तसाच अख्खा मसूर तसाच ठेवून दिलेला आहे। हे बघा किती फाईन पेस्ट झालेली आहे। उकडलेल्या मसूरमधल्याच मसूरची मी पेस्ट करून घेतलेली आहे। 1 वाटी मसूरची मी पेस्ट करून घेतलेली आहे। मसूर उकडायला फार वेळ लागत नाही, पण किमान तुम्ही 3 ते 4 तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा आधी। नाही भिजवलं तरी चालेल, पण किमान 3 तास तरी भिजवून ठेवा कोमट पाण्यात आणि मग तो बॉईल करून घ्या। मसूर बॉईल करतानाच मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि मीठ घातलेलं होतं। मसूरची पेस्ट आपण व्यवस्थित सॉटे करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये घालूया अख्खा मसूर। अख्खा मसूरसाठी मी जे पाणी घेतलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण मसूर शिजवायचा आहे। हे आपण पूर्ण आता मी यात घालते आहे। अख्खा मसूर आता मी यात घातलेला आहे। हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया। अख्खा मसूर आपण घातलेला आहे। आता सर्वात महत्त्वाचं आपण यात करणार आहोत, आता आपण घालूया साधारण अर्धा टेबलस्पून हळद। टीस्पून हळद घालतोय आपण। अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे मी इथे। अर्धा चमचा सब्जी मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, आपण घेतलेला आहे इथे हाफ टीस्पून हळद, सब्जी मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला। मी शिजवतानाच हळद मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपण मीठ अजून घातलेलं नाही यामध्ये। आपण चव बघून आपण मीठ यामध्ये घालणार आहोत। आता याला व्यवस्थित एक उकळी येऊ दे। हे बघा तुम्हाला अख्खा मसूर इथे दिसत असेल। याला व्यवस्थित उकळी येऊ दे।
तुम्ही इथे बघू शकता मसूरला व्यवस्थित आपल्या इथे उकळी आलेली आहे. अख्खा मसूर आपण जो करतोय त्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी साय असलेलं दूध घालणार आहोत आपण ह्यामध्ये. इथे मी साय असलेल्या दुधाचाच वापर केलेला आहे, म्हणजे याला छान एक थिकनेस येईल म्हणून आपण साय असलेल्या दुधाचाच आपण वापर केलेला आहे. अर्धी वाटी मी साय असलेलं दूध इथे घेतलेलं आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. उकळी आल्यानंतरच आपण हे घालणार आहोत. साय असलेलंच दूध घ्या शक्यतो. इथे आपण अर्धी वाटी साय असलेलं दूध घेतलेलं आहे. यानंतर आपण घालणार आहोत हाफ टीस्पून गरम मसाला. हाफ टीस्पून गरम मसाला मी इथे घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करूया आपण. अर्धी वाटी साय असलेलं दूध घेतलेलं आहे, त्यानंतर आपण घातलेला आहे हाफ टीस्पून गरम मसाला. हे आता व्यवस्थित उकळून घेऊया आपण. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अर्धी वाटी साय असलेलं दूध घातलेलं आहे मी आणि त्यानंतर आपण घेतलेला आहे अर्धा टीस्पून गरम मसाला. आता याला व्यवस्थित उकळी येऊ दे. आपला अख्खा मसूर इथे मस्त झालेला आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही करू शकता. मी इथे थोडीशी पातळ ग्रेव्ही ठेवणार आहे, म्हणजे ही भाताबरोबर पण खाता येईल. आणि साधारण साय बघा आपल्याला ही अशी मलाई दिसत आहे. आपण साईचं दूध घेतल्यामुळे आपल्याला ही मलाई अशी दिसत आहे बघा. हे असंच राहू द्या. आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीर ॲड करून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुन्हा. आणि साधारण 5 मिनटं आपण हे पुन्हा ठेवून देणार आहोत असंच, म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर यामध्ये उतरेल व्यवस्थित. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.